हॅलो स्टुडंट्स, SPPU अंडर एक्झाम फॉर्म सेमिस्टर 2 साठी फिलिंग करणं स्टार्ट झालेला आहे. हा व्हिडिओ जो आहे बऱ्याचशा फील्डमध्ये यूज होईल. मोस्टली इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी फर्स्ट इयरला जे आहेत त्यांना ही प्रोसेस माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा खूप जास्त उपयुक्त असा व्हिडिओ असेल. व्हिडिओ स्टार्ट करूयात. सगळ्यात महत्त्वाचे काही जे पॉइंट असतील त्यापैकी बॅकलॉग सब्जेक्ट ज्यांचे आहेत त्यांनी हा फॉर्म फिल करताना कोणती काळजी घ्यायची आहे, फक्त रेग्युलर सब्जेक्ट ज्यांचे असणार आहेत तो एक विषय, आणि पूर्ण फॉर्म प्रिंट झाल्यानंतरची काय स्टेप्स असतील, काय चेंजेस आहेत. एप्रिल 2026 ला हा व्हिडिओ मी बनवतो आहे. चला तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. एक्झाम फॉर्म फिलिंग सेमिस्टर 2 साठी SPPU असं जरी तुम्ही गुगलला टाईप केलं किंवा डायरेक्टली एक्झाम फॉर्म लॉग इन जरी टाईप केलं तरी सुद्धा ती स्क्रीन ओपन होते. पण ज्यांना कोणाला अडचण येईल, स्टेप बाय स्टेप मी प्रोसेस सांगतोय, ही केली तरी काही हरकत नाहीये. जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर ही स्क्रीन ओपन होईल. या साईडला लेफ्ट साईडला थोडंसं झूम करूयात. हे जे आहे एक्झामिनेशन, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एक्झाम ऑनलाईन ही स्क्रीन ओपन होईल. परत एकदा यामध्ये 3 सेक्शन्स दिलेले आहेत. थोडंसं हा पार्ट झूम करतो मी. स्टुडंट सेक्शन, कॉलेज सेक्शन, एक्झामिनेशन सेक्शन. त्यातला स्टुडंट सेक्शनचा पार्ट थोडासा झूम करतो. या इथे क्लिक ऑन एक्झाम फॉर्म ऑनलाईन ही जी टॅब आहे इथं तुम्हाला क्लिक करायचंय. हे झाल्यानंतर या स्क्रीनवर खूप साऱ्या लिंक येतात. हा लिंकचा पार्ट झूम जर केला तर असा दिसेल. लिंक 1, लिंक 2 अप टू द लिंक 8. कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा. सपोज आपण लिंक 1 वर क्लिक केले, इथं हे जे आहे क्लिक ऑन एनी लिंक. लिंक 1 ला क्लिक केले, प्रोसीड टू लॉग इन इथं दिलेलं आहे, इथे क्लिक करा. ही स्क्रीन ओपन होईल. ही स्क्रीन थोडीशी स्क्रोल जर केली आपण खाली तर स्टुडंट, कॉलेज आणि ऍडमिन. तर स्टुडंट मध्ये लॉग इनला तुम्हाला जायचंय. स्टुडंट इथं जे आहे हे लॉग इन तुम्हाला करायचंय. आता हे जे पेज आहे, तुम्ही गुगलला जर एक्झाम फॉर्म ऑनलाईन लॉग इन, स्टुडंट लॉग इन हे जरी टाकलं तरी सुद्धा ही स्क्रीन येईल. पण स्टेप बाय स्टेप यासाठी सांगितलं की बरेचसे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं किंवा नवीन लॉग इन करणारे असतात त्यांच्यासाठी ही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर युजफुल असेल. आता ही स्क्रीन आल्याच्या नंतर जनरली तुम्ही फर्स्ट सेमला ही लॉग इन केलंच असेल, सेम वे त्याच पद्धतीने लॉग इन करायचंय. लॉग इन बाय स्टुडंट वगैरे जे तुम्ही करता त्या आधी ज्यांच्याकडे ABC ID आणि रजिस्ट्रेशन ही जी आहे ना, रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी सेम 1 ला केलेली आहे. परत सेम 2 ला रिपीट करण्याची गरज नाही. ठीक आहे. ABC ID ज्यांच्या कोणाकडे इथं काही अडचण असेल तर ह्या दोन्ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो. माझ्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी हे दोन्ही व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ज्यांना या दोन्ही मध्ये काही अडचण नाही तर त्यांनी लॉग इन करताना ही जी स्क्रीन आहे बघा स्टुडंट लॉग इनची, लॉग इन बाय तिथं 2-3 ऑप्शन दिले जातात. तुम्ही स्टुडंट थ्रू लॉग इन करू शकता किंवा ईमेल ID थ्रू लॉग इन करू शकता. या दोन्ही पैकी तर मोबाईल नंबर जनरली आपण समजा सिलेक्ट केला, मोबाईल नंबर एंटर करा. पासवर्ड तुमचा तुम्हाला माहिती असेल तो तुम्ही एंटर करा आणि कॅपचा जो दिला असेल कॅपचा एंटर करून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्याच्या नंतर बघा ही स्क्रीन येईल. या स्क्रीन मध्ये इन्फॉर्मेशन सर्व चेक करा आणि ह्या इथे हे जे आहे एक्झाम फॉर्म, इथं सेम 2 चा एक्झाम फॉर्म भरत आहात, इथं तुम्हाला क्लिक करायचं की क्लिक ऑन एक्झाम फॉर्म. ते क्लिक केल्याच्या नंतर कधी कधी म्हणजे ही दुसरी एक विंडो येते. जर आली तर ती तुम्हाला काही नाही, फक्त प्रोसीड करून पुढे कंटिन्यू करायचंय. ठीक आहे. नाही आली तर हरकत नाही, डायरेक्टली ही स्क्रीन येईल. एक्झाम फॉर्मला क्लिक केल्याच्या नंतर इथे प्रोसीड करा. प्रोसीड केल्यावर आता सेकंड सेमचा एक्झाम फॉर्म भरताना बऱ्याच वेळेस डायरेक्टली क्रिएट न्यू ऍप्लिकेशन असं येतं. ज्यांना कुणाला लॉग इन केल्यावर डायरेक्टली क्रिएट न्यू ऍप्लिकेशन येणार नाही त्यांना हे 2 ऑप्शन येतील. फर्स्ट इयर आहे आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा मग अदर दॅन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आणि ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट. असे हे जे 2 ऑप्शन आहेत ना, तर हे 2 ऑप्शन बघा इथे दिलेत. मी थोडंसं झूम करू. हे 2 ऑप्शन इथे जे आहेत तेच ऑप्शन इथं दिलेले आहेत बघा. त्यापैकी जेवढे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, ठीक आहे, ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट, तर त्यांनी इथं क्लिक करायचं. ठीक आहे. ह्या इथं जर आलं तर हे सेकंड सेमचं फॉर्म, फर्स्ट सेमचं फॉर्म भरताना हे येतं. सेकंड सेमचं फॉर्म भरताना जर आलं तर इथे तुम्ही क्लिक कराल. ठीक आहे. ह्या इथे ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट जेवढे इंजिनिअरिंगला आहेत फर्स्ट इयरला त्यांनी, अदरवाईज डायरेक्टली क्रिएट न्यू ऍप्लिकेशन असं सुद्धा येऊ शकतं. एक्झाम फॉर्मला क्लिक केल्याच्या नंतर तर डायरेक्टली क्रिएट न्यू ऍप्लिकेशन करा. तर इथं
फर्स्ट सेमला एक्झाम फॉर्म भरलेला असल्यामुळं तुम्हाला स्टुडंट नेम, ईमेल आयडी, तुमचा एलिजिबिलिटी नंबर, PRN नंबर हे बाय डिफॉल्ट दिसेल. जेव्हा सुरुवातीला फॉर्म भरत असता त्यावेळेस PRN नंबर वगैरे काही दिसत नसतं. आता हे सर्व तुम्हाला दिसेल. तुमचा मोबाईल नंबर, आईचं नाव वगैरे सर्व क्लिअर कट चेक करून घ्या. या सर्व ज्या गोष्टी आहेत हे सर्व चेक करून घ्या आणि मग नंतर नेक्स्ट बटनला तुम्हाला क्लिक करायचं. हा, आता हे सगळ्यात महत्वाचं बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे आहे यामध्ये तुम्हाला जे सब्जेक्ट असणार आहेत, कंपल्सरी सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे जर तुम्ही आहात तर कंपल्सरी सब्जेक्ट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, IKS आणि जे आहे प्रोग्रामिंग, PPS हे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी येतील. जे कोणी आर्ट, कॉमर्स, सायन्स, BSc, BCom जे कुठले असतील त्यांच्यासाठी हे सब्जेक्ट वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. फर्स्ट इयर मध्ये पण पॅटर्न जर वेगळा असेल तर तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट हे बाय डिफॉल्ट टिक होऊनच येतील, तिथं काहीही करायची गरज नाही. ओके. सेकंड, यानंतर जे आहेत बॅकलॉग स्टुडंट ज्यांचे आहेत बघा, बॅकलॉग कदाचित ते बाय डिफॉल्ट टिक होऊन येतील. आता मी हे डायरेक्टली का सांगत नाहीये, कारण असं आहे की हे स्ट्रीम्स वेगवेगळे आहेत, पॅटर्न वेगवेगळे आहेत, साइट्स वेगवेगळे आहेत, त्यांच्यानुसार हे सब्जेक्ट कंपल्सरी आणि बॅकलॉग सब्जेक्ट तिथे येतीलच. ठीक आहे. आता इन्स्ट्रक्शन जे दिले जातील तुमच्या फील्डनुसार ते व्यवस्थित तुम्हाला चेक करायचे आहेत. म्हणजे कुठला सब्जेक्ट सिलेक्ट करायचे त्याविषयीचे इन्स्ट्रक्शन्स. आता हे बघा इथे दिलेत बघा, सिलेक्ट एनी वन सब्जेक्ट. म्हणजे 2 दिले जातील ऑप्शन, त्यापैकी एक सिलेक्ट करा. 4 दिले जातील त्यापैकी एक सिलेक्ट करा. हे स्कीम नुसार वेगवेगळे असतील, हे केअरफुली सिलेक्ट करायचे. फॉर एक्झाम्पल फिजिक्स आणि केमिस्ट्री पैकी एकच सब्जेक्ट सिलेक्ट करा जर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असेल तर. ठीक आहे. अदर ब्रँचेसला त्यानुसार असेल तर हे जे काही दिलेलं आहे ना, फिजिक्स किंवा केमिस्ट्री पैकी एक सब्जेक्ट सिलेक्ट करा किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल पैकी एक. जो पहिल्यांदा झालेला आहे या सेमिस्टरला, जे तुम्हाला नव्याने आले सब्जेक्ट ते सर्व यापैकी सिलेक्ट करायचे तुम्हाला. ग्राफिक्स आहे की मेकॅनिक्स आहे, वर्कशॉप आहे की डिझाईन थिंकिंग आहे, हे तुमच्या ब्रँच नुसार किंवा तुमच्या डिव्हिजन नुसार कॉलेज वाईज वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. तर तुमचे क्लास टीचर असतील, जे कोणी असतील, त्यांनी ग्रुपवर जे काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचे. आणि एनी वन सब्जेक्ट फ्रॉम CCC जे आहे त्यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट, जेवढे काही दिले जातील बघा इथं भरपूर सारे दिलेत. CCC साठी NSS असेल, NCC आहे, स्पोर्ट्स आहे, अजून अप्लाइड आर्ट, फाईन आर्ट, असे खूप सारे सब्जेक्ट आहेत. त्यापैकी तुमच्या कॉलेजमध्ये जो कुठला सब्जेक्ट घेतला गेलाय हे विचारून क्लास टीचरला किंवा ग्रुपवरची इन्फॉर्मेशन बघून मगच नंतर सिलेक्ट करा. ठीक आहे. तर ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट बाय डिफॉल्ट येतील, बॅकलॉगचे सब्जेक्ट सिलेक्ट करावे लागतील किंवा बाय डिफॉल्ट येतील ते पण, आणि ऑप्शनल सब्जेक्ट मात्र सिलेक्ट करावे लागतील. तुमच्या सेमिस्टरनुसार क्लास टीचरला विचारून ग्रुपवरची इन्फॉर्मेशन रेफर करून तुम्हाला हे सर्व केअरफुली सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट सब्जेक्ट सिलेक्ट झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. आता ऑलरेडी तुम्ही फर्स्ट सेमला फॉर्म भरलेला आहे त्यामुळे मग खूप जास्त इन्फॉर्म करण्याची अशी गरज नाहीये. तरी सुद्धा या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला रीड करून घ्यायच्यात. आणि आय हॅव रीड ऑल द चेक पॉईंट, हे जे थोडंसं झूम करतो, हा इथे या चेक बॉक्स जो आहे तिथे टिक करा आणि कन्फर्म अँड प्रिंट. इथे कन्फर्म अँड प्रिंट केल्यानंतर एक PDF जनरेट होईल. ठीक आहे. ती PDF जनरली अशी असेल, फर्स्ट पेज. इथं तुमचे सर्व सब्जेक्ट येतील, कोणकोणते सिलेक्ट केलेले आहेत, कोणकोणते सिलेक्ट केलेले नाहीत. PRN नंबर, एलिजिबिलिटी नंबर प्रिंट झालाय की नाही व्यवस्थित चेक करून घ्या. तुमची ब्रँच, तुमचा पॅटर्न केअरफुली तोच सिलेक्ट झालाय की नाही, प्रिंट झालाय की नाही, त्याचीच PDF जनरेट झाली का, इव्हन तुमचं नाव, हे सर्व केअरफुली चेक करून घ्या. असं फर्स्ट पेज असेल आणि त्यावरचे हे सब्जेक्ट तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असेल ते चेक करून घ्यायचे. ओके. हे जर करेक्ट असतील मग हरकत नाही. आणि सेकंड पेज या टाईप असेल तर तुमची ती जी फी असेल, आता इथं मी फी म्हटलंय की ती सब्जेक्ट ऑल क्लिअर असतील तर 1000, बॅकलॉग असतील तर 200, 250, 180, 160 असे ब्रँचनुसार ते व्हॅरी होतात, फील्डनुसार व्हॅरी होतात. तर ते तुमची फी बाय डिफॉल्ट प्रिंट होऊन येईल. ठीक आहे. एक्झॅक्ट तेवढीच असते असं काही नाहीये. ही फील्डनुसार आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग वगैरे त्यानुसार ती फी वेगवेगळी असू शकते. आणि बॅकलॉग असेल तर जास्त येईल. रेग्युलर स्टुडंटला फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आहे तर रेग्युलर स्टुडंटला एकच फी येईल सर्वांना. बॅकलॉग जी आहे, जेवढे बॅकलॉग असतील त्यानुसार ती व्हॅरी होत जाईल, ती जास्त येत राहील. ठीक आहे. तुमच्या डॅशबोर्डला इथं ऍप्लिकेशन स्टॅटस
कम्प्लीट आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग प्रिंटचं ऑप्शन इथं आहे. तो जो प्रिंटचा ऑप्शन आहे, प्रिंट तुम्ही डाउनलोड करू शकता. प्रिंट डाउनलोड केल्याच्या नंतर ती तुम्हाला इकडे साईन पण तुमची करायची आहे. आता हे बघा, प्रिंट आल्याच्या नंतर पुढच्या स्टेप्स काय आहेत. 2025-26चा हा जो अकॅडमिक इयर आहे तेव्हापासून चेंजेस झालेले आहेत. केअरफुली एकदा बघा. प्रिंट प्रिव्ह्यू जे असेल ना तुमचं, तर ते प्रिंट प्रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचंय. प्रिव्ह्यू चेक करायचं. प्रिंट जी येईल ती त्यावर असेलच प्रिंट प्रिव्ह्यू म्हणून, तर ती प्रिंट तुम्हाला घ्यायचंय. त्यानंतर तुमचे रिझल्ट काही फील्डमध्ये रिझल्ट हे अटॅच करायला लावतील, झेरॉक्स आधीच्या वगैरे. काही फील्डमध्ये करायला लावणार नाही, डिपेंड आहे ते. ठीक आहे, तुमची साईन तुम्हाला करायची. हा सगळ्यात महत्वाचं, तुमच्या त्या एक्झाम फॉर्मवर प्रत्येक सब्जेक्ट वाईज सगळ्या सब्जेक्ट टीचरच्या साईन तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुमचे एचओडीच असतील, क्लास टीचर असतील, त्या सर्वांच्या साईन जसं तुम्हाला सांगितलं गेलंय त्यानुसार त्या साईन तुम्हाला घ्यायच्यात. हा प्रिव्ह्यू आहे. प्रिव्ह्यूच्या प्रिंटवर साईन घ्यायच्यात. जर काही चेंजेस असतील तर तुम्हाला इथपर्यंत करता येऊ शकतात. साईन घेतल्या तुम्ही सबमिट करण्याच्या आधी चेंजेस करता येतील. साईन घेतल्या तर सर्व ओके आहेत, काहीच करेक्शन नाहीये, मग काही हरकत नाही. इफ द फॉर्म इज करेक्ट अँड नो नीड टू चेंज, देन यू कॅन कन्फर्म. ठीक आहे, मग काही करायची गरज तुम्हाला पडणार नाही. मग तो फॉर्म तुम्हाला ऑफिस सेक्शन मध्ये सबमिट करायचा आहे. मग ऑफिस सेक्शन मध्ये ज्यांच्या कोणाच्या साईन घ्यायच्या त्यांच्या तुम्ही साईन घ्या, व्हेरीफाय करून घ्या. आणि मग एकदा ऑफिसला सबमिट केलाय आणि तो ते इन्व्हर्ट करतील, त्यानंतर चेंजेस करता येणार नाहीत. ठीक आहे, क्लास टीचर कडून व्यवस्थित क्रॉस चेक झाल्याच्या नंतर सबमिट करा. त्यानंतर जे आहे एक्झाम फॉर्म ते इन्व्हर्ट करतील. 1 दिवसात करतील, 2 दिवसात करतील, 1 तासात करतील, 2 तासात करतील, जे काही आहे ते. ठीक आहे, तो फॉर्म इन्व्हर्ट केल्याच्या नंतर तुम्हाला अंदाजे 2 दिवसात ते इन्व्हर्ट करतील. तो फॉर्म इन्व्हर्ट केल्याच्या नंतर नाऊ स्टुडंट आर एबल टू पे द फी फ्रॉम स्टुडंट लॉग इन. विद्यार्थ्याच्या लॉग इन वर ही सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर, इन्व्हर्ट फॉर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला ते लक्ष ठेवायचंच या. कधी इन्व्हर्ट केला गेलाय, आज तुम्ही फॉर्म दिलाय तर आजच्या आज इन्व्हर्ट होईल, कदाचित उद्यापर्यंत होईल. जेव्हा कधी इन्व्हर्ट होईल तेव्हा एक पेमेंट लिंक विल जनरेट इन युअर स्टुडंट लॉग इन. स्टुडंटच्या लॉग इन मध्ये पेमेंटची लिंक जनरेट होईल. मग तुम्हाला ते क्लिक ऑन पेमेंट लिंक, तिथं लिंकवर क्लिक करून जी काही फी असेल ती पे करायची. आणि पॉसिबली दिलेल्या वेळेत 24 तासाच्या आत किंवा जे काही इन्स्ट्रक्शन आता दरवर्षी नॉर्मली चेंज होत जातं, तर दिलेल्या वेळेत ती म्हणजे पॉसिबली लवकरच इन्व्हर्ट झाल्या लगेच तुम्ही पेमेंट केलं तरी चालणार आहे. आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. पेमेंट केल्यानंतरचा स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्याकडे ठेवा. त्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या OTP बेस आहे, त्यामुळे मोबाईल तुमचा जो काही ऑनलाईन तुम्ही रजिस्टर केलेला आहे नंबर, तो ऍक्टिव्ह मोड मध्ये असलेला बरा. पॉसिबली कम्प्लीट द प्रोसेस ऑफ एक्झाम फॉर्म इन गिव्हन टाइम. दिलेल्या टाइम मध्ये ही सगळी प्रोसेस कम्प्लीट करा. लॉग आउट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचा, इन केस ऑफ एनी डिफिकल्टी, यामध्ये काही नॉर्मल चेंजेस झालेले असतील, कोणाच्या PRN नंबरच्या अडचणी असतील किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही अडचणी तुमच्या असतील, तर हे बघा, इन केस ऑफ एनी क्वेरी व्हाईल फिलिंग एक्झाम फॉर्म, इलिजिबिलिटी नंबर दिसत नसेल, शो झालेला नाहीये, PRN नंबर शो झालेला नाहीये, कोणाचा आपण म्हणू की पासवर्डच्या काही अडचणी आहेत, सब्जेक्ट सिलेक्शन करताना काही मिस्टेक झालेल्या आहेत, किंवा बॅकलॉगचे सब्जेक्ट दिसत नाहीयेत, एकच दिसतोय, जास्त दिसत नाहीये, कॅरी ऑनचे स्टुडंट, जे काही अडचणी असतील तुम्ही ज्या काही फेस करताल, तर त्यावेळेस अदर दॅन दिस लेट फीजच्या काही अडचणी असतील, लेट फीज पासून वाचा. लेट फीजच्या इतर कुठल्याही अडचणी असतील तर तुमच्या कॉलेज एक्झाम सेक्शनला एक्झाम कोऑर्डिनेटर जे असतील तर त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ती क्वेरी सॉल्व्ह करून घ्यायची, नंतरच प्रोसेस करायची आहे. ओके, सो ही झाली एक्झाम प्रोसेस. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. कनेक्टेड रहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.